आज आपण प्रकाशाच्या प्रवासाचे नियम अगदी थोडक्यात जाणून घेऊया. तुम्हाला माहिती आहे, प्रकाशाचा वेग किती प्रचंड आहे. तो एका सेकंदात तब्बल 3 लाख किलोमीटर जातो. म्हणजे विचार करा, एका सेकंदात पृथ्वीभोवती 7 फेऱ्या. पण आपल्याला जग दिसतं ना, ते केवळ त्याच्या ह्या वेगामुळे नाही, तर त्याच्या प्रवासाच्या काही खास नियमांमुळे. तर पहिला नियम, प्रकाश नेहमी, अगदी नेहमी सरळ रेषेतच प्रवास करतो. तो कधीच वाकडा-तिकडा जात नाही. आणि म्हणूनच कोणत्याही वस्तूच्या मागे आपल्याला त्याची सावली दिसते. कारण प्रकाश त्या वस्तूला ओलांडून पुढे जाऊच शकत नाही. दुसरं म्हणजे, जेव्हा हा प्रकाश आरशासारख्या चकचकीत पृष्ठभागावर आदळतो, तेव्हा तो एखाद्या चेंडूसारखा परत उसळतो. यालाच आपण प्रतिबिंब किंवा रिफ्लेक्शन म्हणतो. आणि हो, याचमुळेच तर आपल्याला आरशात स्वतःला पाहता येतं. आणि तिसरा आणि शेवटचा नियम, जेव्हा प्रकाश एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जातो, समजा हवेतून पाण्यात, तेव्हा तो थोडासा वाकतो. याला अपवर्तन किंवा रिफ्रॅक्शन म्हणतात. तुम्ही कधी पाहिलंय का, पाण्याने भरलेल्या ग्लासात ठेवलेली पेन्सिल आपल्याला वाकलेली दिसते? ते याचमुळे. थोडक्यात काय, तर प्रकाशाचा हा सरळ प्रवास, त्याचं उसळणं आणि त्याचं वाकडम, याच गोष्टींमुळे आपण आपल्या आजूबाजूचं जग पाहू शकतो.